उसके बाद भगवान ने इनकी मूर्ति करी और उसके बाद इनको अपना द्वारपाल बना दिया। जय भी द्वारपाल जय विजय। भोलेनाथ की तपस्थली बद्रीनाथ जो कि नाम पड़ा हुआ है। सो नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, यात्रा आणि जत्रांच्या सिरीजला देत असलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। मित्रांनो, नवीन मंदिरं आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आपल्या ब्लॉगमधून तुम्हाला पाहायला भेटतात। तुम्ही ब्लॉगच्या खाली कमेंट करता आणि आम्हाला नवनवीन जागेंची मंदिरांची माहिती सांगतात की दादा इकडे जावा, हे मंदिर करा किंवा इकडची माहिती घ्या। ह्या सगळ्या तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तुमचं मनपूर्वक आभार। असंच आज एका नवीन शहरामध्ये नवीन मंदिर घेऊन आलो आहे आणि कुठलं मंदिर असेल, नुकतंच चारधामचे दरवाजे उघडले आहेत आणि चारधामचे दरवाजे उघडून आपल्याला बद्रीनाथांचं दर्शन होत आहे। तर तुम्हालाही मी आज बद्रीनाथांचं दर्शन करण्यासाठी मुंबईमधील वसईमध्ये घेऊन आलेलो आहे। वसईमध्ये सनसिटी ह्या एका शहरामध्ये, वसईजवळ असलेल्या सनसिटीमध्ये तुम्हाला बद्रीनाथाचं एक मंदिर पाहायला भेटणार आहे, जे नुकतंच 8 दिवसापूर्वी त्याचं ओपनिंग झालेलं आहे। चला या विशाल अशा बद्रीनाथांचं दर्शन करूया आणि मंदिर कसं आहे हे ब्लॉगच्या माध्यमातून पाहूया। चला। सो मित्रांनो, आज आपण आहोत वसईमध्ये आणि वसईमध्ये ह्या मिनी बद्रीनाथ मंदिराला भेट देणार आहोत, जे नुकतंच काही दिवसांपूर्वी ओपनिंग झालेलं आहे। मित्रांनो, बद्रीनाथचं 4 धामपैकी बद्रीनाथ हे एक धाम आहे आणि हे धाम ज्या उत्तराखंडमध्ये हिमाचलच्या प्रदेशात आहे, तिकडे काही लोकांना जाता येत नाही। तिकडचं हवामान आणि वातावरण या सगळ्याच गोष्टी जुळवून येत नाहीत आणि ह्यामुळे काही लोकांचं दर्शन, बद्रीनाथांचं दर्शन करणं ही अधुरच राहतं। आणि ही संकल्पना लक्षात घेऊन इकडच्या उत्तरांचल मित्रमंडळाने एक असा प्रस्ताव केला आणि अशी संकल्पना उभारली की वसईमध्ये हे एक मिनी बद्रीनाथ मंदिर उभारायचं। आणि ह्यांचा हा प्रयत्न गेले 35 वर्ष चालू होता। ह्या 35 वर्षात त्यांनी अनेक संकटांना तोंड दिलं, म्हणजे करोना, त्यानंतर लॉकडाऊन ह्यासारख्या परिस्थितीमध्ये मजूर मिळत नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये हे मंदिराचं बांधकाम अधूर राहिलं होतं। पण काही दिवसानंतर परिस्थिती सुधारली आणि मंदिर तुमच्या आता सेवेत काही दिवसांपूर्वी, म्हणजे 4-5 दिवसापूर्वी या मंदिराचं उद्घाटन झालं। आता ह्या मंदिराला बघितल्यानंतर तुम्ही हुबेहूब हिमाचलमधील उत्तराखंडमध्ये आल्याचं तुम्हाला भास होणार आहे आणि मंदिरामध्ये बद्रीनाथांची विशाल मूर्ती पाहून तुम्हाला असं वाटेल की आपण नक्कीच बद्रीनाथ धामला भेट दिलेली आहे। चला ह्या विशाल अशा मंदिराला भेट देऊया आणि बद्रीनारायणचं दर्शन करूया। चला मित्रांनो, हिंदू धर्मात बद्रीनाथ धामला मोक्षाचे धाम मानले जाते आणि हे भगवान विष्णूंचे 8वे धाम आहे। म्हणजेच हिंदू धर्मामध्ये बद्रीनाथला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ह्या महत्त्व असल्या कारणाने इकडे बद्रीनाथांचं दर्शन आपल्याला घेता यावं किंवा तिकडे आपल्याला जाणं शक्य होत नाही, ह्या दृष्टिकोनातून ह्या वसईमध्ये मिनी बद्रीनाथांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। हिंदू धर्मामध्ये बऱ्याच संस्कृती आहेत आणि ह्या संस्कृतीमध्ये द्वारकानाथ किंवा द्वारकाधीश, बद्रीनाथ हे जे धाम आहेत, ह्या धामांना अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला मानलेलं येतं। चला आपण मंदिरामध्ये जाऊया आणि बद्रीनारायणचं दर्शन घेऊया। मित्रांनो, मंदिरामध्ये आपण प्रवेश केला आहे आणि मंदिर अतिशय सुंदर, सुरेख आणि मनाला प्रसन्न करणारं मंदिर आहे। मंदिरामध्ये आल्याबरोबर तुम्हाला इकडे राईट साईडला, म्हणजे लेफ्ट साईडला डाव्या बाजूला तुम्हाला आपले गणपती बाप्पा गजाननांचं दर्शन होतं। त्यानंतर मित्रांनो, ह्या साईडला तुम्ही बघाल, मंदिराच्या आजूबाजूला खूप साऱ्या अशा तुम्हाला प्रतिकृती पाहायला भेटतील, जिकडे गणपती बाप्पा आहेत, सरस्वती आहेत, श्रीकृष्ण आहेत, अशा वेगवेगळ्या प्रतिकृती तुम्हाला ह्या मंदिराच्या भिंतींवरती पाहायला भेटणार आहे। मंदिराचा बाहेरचा जो परिसर आहे ना, तो अतिशय मोठा आणि अतिशय सुरेख असा परिसर आहे। कदाचित ह्यांची जी संकल्पना आहे, पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये आणखीन काही इकडे प्रकल्प उभारण्याचा त्यांचा विचार असू शकतो। मित्रांनो, ह्या साईडला पाहाल तर मंदिरच्या आपण
अवतीभोवतीही फिरू शकतो, इतका असा मोकळा स्पेस म्हणजे मोकळं वातावरण ठेवलेलं आहे. त्याशिवाय इकडे मंदिरामध्ये जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी फायर ब्रिगेड एक्सटेन्शन किंवा बोलतात ना एमर्जन्सी ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या इकडे तंतोतंत पाहण्यात आलेल्या आहेत. मंदिराची रचना अतिशय सुंदर, सुरेख आणि एकदम मनाला प्रसन्न करणारी आहे. शिवाय मंदिराच्या पाठीमागच्या साईडला म्हणजे बॅक स्टेजला तुम्हाला एक असा भव्य स्टेज इकडे पाहायला मिळेल, ज्याच्यावरती तुम्ही धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम करू शकता. आणि आता जो आपल्या मंदिराचा उद्घाटन सोहळा झाला त्याचा जो सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम कदाचित इकडेच पार पडलेला असावा. चला आता मेन मंदिरात पुन्हा एकदा जाऊया. मंदिरावरील नक्षीकाम करण्यासाठी खास राजस्थानवरून कोरीव काम करण्यासाठी काही कारागीर बोलवले होते आणि ह्या कारागिरांच्या हस्ते मंदिरावरील कोरीव काम करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मंदिर पाहताना असं लक्षात येतं की हिमाचलमध्ये असलेलं बद्रीनाथ मंदिर आणि इकडचं बद्रीनाथ मंदिर याच्यामध्ये तंतोतंत एकदम जुळणी करण्यात आलेली आहे. मंदिरामधील बद्रीनाथांच्या दर्शनाबरोबरच तुम्हाला इतर देवदेवतांचेही दर्शन इकडे पाहायला भेटतं. मंदिराला चला, मंदिराला एक प्रदक्षिणा घालूया आपण. जय बजरंगबली हनुमान. आणि आता मित्रांनो आपण मेन बद्रीनाथचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आज आपण या वसईमधल्या मिनी बद्रीनाथ मंदिरात आहोत आणि मिनी बद्रीनाथ म्हणून ह्या मंदिराची ओळख आता वसईमध्ये निर्माण होत आहे. हिंदू धर्मात बद्रीनाथ धामाला मोक्षाचे द्वार मानले जाते, जे भगवान विष्णूचे 8वे वैकुंठ आहे. सो मित्रांनो, ह्या वसईमधल्या मिनी बद्रीनाथ मंदिरामध्ये आपले पुजारी आपल्या सोबत आहेत, हंसराज पुजारी आपल्या सोबत आहेत. ते आपल्याला या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहेत. जय बद्री विशाल। अभी आप सभी दर्शन कर पा रहे हैं श्री बद्रीनाथ मंदिर वसई में, जो कि यहाँ पर सुंदर से भगवान नारायण की सुंदर से पद्मासन में बैठे भगवान नारायण, जिनका नाम है बद्री नारायण, आप दर्शन कर सकते हैं। यहाँ पर भगवान नारायण के साथ कुबेर जी, उनके बगल में भगवान के वाहन गरुड़ जी, साथ में नारद जी, नारद जो कि नारायण भगवान नारायण के बहुत बड़े भक्त हैं नारद जी, साथ में उद्धव जी जो कि भगवान के मित्र भी हुआ करते थे और परम भक्त भी हुआ करते थे, साथ में नारायण और नर और नारायण, जो कि कहा जाता है कि बद्रीनाथ जो मंदिर है वो सतयुग से है। ऐसा मंदिर ना पहला कभी था, ना है और ना कभी होगा। ऐसे हमारे भगवान बद्री नारायण, जो कि बद्री नारायण, इनका बद्रीनाथ जो मंदिर का नाम पड़ा हुआ है, भगवान भोलेनाथ की तपस्थली बद्रीनाथ जो कि नाम पड़ा हुआ है। भगवान वहाँ भोलेनाथ वहाँ पर तपस्या करते थे, पर्वतों के मतलब बर्फ़ के पर्वतों पर। वहाँ पर एक बार भगवान विष्णु भ्रमण करने गए, उन्हें वह पर्वत पसंद आए, अच्छा लगा, तो उन्होंने एक बालक के रूप में अपना स्वरूप बालक के रूप बनाया और वहाँ पर तपस्या करने लग गए। भगवान शंकर भ्रमण पे गए हुए थे, जब वह लौट कर आए तो देखा कि एक बालक वहाँ पर रो रहा है, तपस्या कर रहा है। तो भगवान तो जानते थे कि यह नारायण की सारी लीला है, लेकिन फिर भी भगवान ने उनको जब बच्चे के रूप में रोते हुए देखा तो भगवान शंकर ने उन्हें वह पर्वत दे दिया था। तो उस पर भगवान नारायण ने पद्मासन लगाकर वहाँ पर तपस्या करनी शुरू की। तो जब वहाँ पर बहुत ठंड होती है बद्रीनाथ में, तो वहाँ पर बर्फ़ गिरती थी। भगवान की तपस्या भंग ना हो, इसके लिए माता लक्ष्मी ने वहाँ पर बेरी का पेड़ के रूप में अपने स्वरूप बनाया। बेरी के रूप में, बेरी का मतलब है कि बद्री को ही बेरी कहा जाता है। उस दिन से भगवान का वहाँ का नाम बद्री नारायण पड़ा, बद्रीनाथ पड़ा। इस प्रकार से मंदिर की हुआ है। साथ ही आप देख सकते हो कि भगवान पद्मासन पे विराजे हुए हैं।
आप सभी भक्तजन यहाँ पर आकर भगवान बद्रीनाथ के दर्शन कर सकते हैं। आप सभी की मनोकामना पूर्ण हो, भगवान बद्री विशाल आपके ऊपर कृपा बनाए रखे। जय बद्री विशाल, जय बद्री नारायण, जय। उत्तराखंडमधील मूळ मंदिर हे अलकनंदा नदीच्या तीरावर नर आणि नारायण या दोन पर्वतांच्या मध्ये वसलेले आहे। मात्र भौगोलिक दृष्ट्या आणि भौगोलिक अंतर दुर्गम हवामानामुळे प्रत्येक भक्ताला तिथे पोहोचणं शक्य होत नाही। हीच उणीव भरून काढण्यासाठी वसईमध्ये या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्याचा संकल्प करण्यात आला। मंदिराच्या उभारणीचा इतिहास अतिशय संघर्षाचा आणि भक्तीचा आहे। या मंदिरातील विशेष कोरीव काम हे राजस्थानमधील विशेष कारागिरांना पाचारण करून या मंदिरातील कोरीव काम करण्यात आले आहे। आणि हे मंदिर साकारताना सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे येथील हवामान। समुद्र किनाऱ्याच्या जवळ असल्याने येथील हवामानातील आर्द्रता आणि पावसाळ्यातील अतिवृष्टीचा विचार करून मंदिराच्या बांधकामात आणि रंगकामामध्ये विशेष तंत्रज्ञान वापरावे लागले, जेणेकरून मंदिराची चमक अनेक वर्ष टिकून राहील। तसेच हे मंदिर उभारत असताना कोरोना काळ, लॉकडाऊन यासारख्या मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागलं, परंतु बद्रीनाथ सेवा समितीचा ठाम निर्णय आणि स्थानिक देणगीदारांचे सहकार्य यामुळे इतर अडचणीवर मात करत ह्या बद्रीनाथ मंदिराची उभारणी करण्यात आली। मंदिराच्या रचनेकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की येथील सिंहद्वार आणि मंदिराचा कळस यांचे रंग आणि नक्षीकाम अगदी मूळ बद्रीनाथ मंदिरासारखे ठेवण्यात आले आहे। मंदिराच्या गर्भगृहात भगवान बद्री विशाल यांची मनमोहक मूर्ती विराजमान आहे। जेव्हा तुम्ही मंदिरात प्रवेश करता तेव्हा इथली शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा तुमच्या मनाला प्रसन्न करून टाकते। वसईच्या विकासामध्ये हे मंदिर आता केवळ एक धार्मिक स्थळ नसून पर्यटनाचा एक केंद्रबिंदू बनले आहे आणि इथल्या नागरिकांना बद्रीनाथ मंदिराचं दर्शन आपल्याला करता यावं यासाठी मिनी बद्रीनाथ मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हिमालयातील मूळ बद्रीनाथ मंदिर हे अलकनंदा नदीच्या तीरावर म्हणजे नर आणि नारायण या दोन पर्वतांच्या मध्ये वसलेलं आहे आणि इकडे जाणं भौगोलिकदृष्ट्या काही लोकांना शक्य होत नाही, कारण तिकडचं हवामान, तिकडचं वातावरण हे सर्वसाधारण माणसांना सूट होण्यासारखं नसतं आणि ह्यामुळे काय होतं, बद्रीनाथला जायची अतृप्त इच्छा राहून जाते। आणि हाच उद्देश लक्षात घेऊन वसईमधल्या ह्या बद्रीनाथ मित्रमंडळ किंवा उत्तरांचल मित्रमंडळ ह्या मंदिराने इकडे बद्रीनाथ मंदिराची स्थापना करण्याचा विचार केला। बद्री विशाल मित्रांनो, आता माझ्या प्राण प्रतिष्ठापना झाली त्या दिवशी ह्या सगळ्या कलशांचा वापर करून मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली होती। सो मित्रांनो, कसं काय वाटलं मंदिर आवडलं की नाही? आवडलं असणार, कारण हे वसईमधील मिनी बद्रीनाथ मंदिर आहे।
म्हणजे तुम्ही जर हिमाचलमध्ये, उत्तराखंडमध्ये बद्रीनाथांच्या दर्शनाला जाऊ शकत नसाल तर तुम्ही वसईमधल्या ह्या मिनी बद्रीनाथचं दर्शन नक्कीच घेऊ शकता. आणि तुमच्या दर्शनासाठीच हे मंदिर उत्तरांचल मित्रमंडळाने इथे स्थापन केलेलं आहे आणि हे आपल्या मुंबईच्या अगदी जवळ आहे. तर मित्रांनो, इथे आलो कसं, आम्ही वसईला उतरलो, ट्रेनने वसईपर्यंत आलो, वसईला उतरलो आणि तिकडून रिक्षाने आम्ही मंदिरापर्यंत आलो. आमचे फक्त 50 रुपये भाडं घेतलं आणि इथे आल्यानंतर आपण आता बद्रीनाथचं दर्शन घेतलं. अशा या सुंदर, सुरेख आणि विशाल बद्रीनारायणच्या दर्शनाला नक्की या. मंदिर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नवनवीन मंदिरं आम्हाला कमेंटमध्ये सुचवत जा, जेणेकरून आम्ही त्या मंदिरांचा इतिहास आणि मंदिरं तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. चला, पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. धन्यवाद.